ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात आता आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। ससून रुग्णालयाच्या समितीची आज पुन्हा तातडीची बैठक आहे। 2 दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या समितीने पाठवलेल्या अहवालाबाबत पोलिसांनी काही शंका उपस्थित केल्या। याबाबत पोलिसांनी रुग्णालयाला पत्र लिहिलंय आणि या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या समितीची एक बैठक आज होणार आहे। तातडीने अहवाल पोलिसांना सादर केला जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, नेमकी आता काय या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे समोर येतील, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपल्याला जसं माहिती आहे की ससून रुग्णालय म्हणजे जिल्हा मेडिकल बोर्डाची जी समिती बैठक झालेली होती त्यामध्ये एक डॉक्टर एकनाथ पवार जे ससूनचे डीन आहेत, अधिष्ठा आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही बैठक झालेली होती। आणि त्या बैठकीनंतर जो अहवाल समोर आलेला होता त्या अहवालातून खरं तर नक्की डॉक्टर सुश्रुत घैसास यांची भूमिका काय असेल याच्यावरती काही स्पष्टीकरण नव्हतं किंवा त्याची भूमिका ही स्पष्ट नव्हती। त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी पत्र व्यवहार केला ससून रुग्णालयासोबत आणि त्यानंतर तिकडे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की डॉक्टर सुश्रुत घैसास यांची भूमिका नक्की काय आहे याचं स्पष्टीकरण द्या आणि त्यानुसार एक अहवाल द्या। त्याच पार्श्वभूमीवरती आज ससून रुग्णालयात एक तातडीची बैठक घेण्यात येणार आहे आणि या बैठकीच्या अहवालानं समोर येईल की डॉक्टर सुश्रुत घैसास खरं तर त्यांची भूमिका काय असेल आणि त्यासोबतच मेडिकल निग्लिजन्स आहे की नाही याचं सुद्धा स्पष्टीकरण पहिल्या अहवालात नव्हतं। म्हणून जो आता अहवाल येईल असं अपेक्षित आहे की यातनं स्पष्ट होईल की मेडिकल निग्लिजन्स आहे की नाही आणि त्यानुसार पुणे पोलीस पुढची कारवाई करेल। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।